फक्त 5,000 रुपयांमध्ये हम्पी फिरलोय. याचं कारण म्हणजे व्यवस्थित केलेली प्लॅनिंग. हो, आपण जिथे जाणार आहोत त्या जागेचा व्यवस्थित अभ्यास आणि प्लॅनिंग केली तर प्रत्येक ट्रिप तुम्ही बजेटमध्ये करू शकता. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की मुंबई ते हम्पी हा प्रवास आपण कसा करू शकतो. आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इथे फिरायला आल्यावर आपण आपली राहण्याची व्यवस्था स्वस्तात कुठे करू शकतो. मित्रांनो, आजकाल हॉटेल्समध्ये राहून अवाढव्य पैसे भरण्यापेक्षा होमस्टेचा पर्याय अगदी उत्तम आणि खिशाला परवडणारा आहे. होमस्टेची इन्फॉर्मेशन तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळेल. पण होमस्टे बुक करताना आठवणीने त्या होमस्टेचा रिव्ह्यू चेक करा. खरंच जेन्युइन आहे की नाही हे पडताळून पहा आणि जमलंच तर कॉल करून सगळी इन्फॉर्मेशन ओनरला विचारून घ्या आणि मगच बुक करा. आम्ही होमस्टे 2 रात्र आणि 3 दिवसांसाठी बुक केला होता. त्याचा खर्च आम्हाला 4,500 इतका आला होता आणि ओनरही खूप चांगले होते. त्यांनी त्यांच्या घरीच आमची जेवणाची व्यवस्था देखील केली होती. त्यामुळे आम्हाला कर्नाटकातील पारंपरिक पदार्थ खाता आले. जेवणाचे पैसे वेगळे द्यावे लागले, पण एकंदर आमचा होमस्टे हा सेफ, क्लीन आणि बजेट फ्रेंडली होता. होमस्टेच्या ओनरने आम्हाला हम्पीचा इतिहास आणि हम्पीमध्ये फिरण्याची ठिकाणे या दोन्ही गोष्टी सांगितल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हम्पीमधील फिरण्याची ठिकाणे सांगणार आहे. तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.